नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. खरं तर आजकाल राजकारण कोणत्या क्षेत्रात नाही हा संशोधनाचा विषय होईल. कारण प्रत्येक क्षेत्राला राजकारणानं पोखरलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रात राजकारणानं घुसखोरी केलेली आहे. अगदी याला खेळ सुद्धा अपवाद नाहीत. खेळ यावरून आठवण झाली की आज आपण बोलणार आहोत तो विषय आहे महाराष्ट्र केसरी. पैलवानांचा अतिशय जिव्हाळ्याचा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी हा विषय. खरं तर प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं की महाराष्ट्र केसरी व्हावं आणि नंतरचं मोठं स्वप्न असतं ते हिंद केसरी व्हावं. गाव पातळीवरील तालमीपासून ते अगदी शासकीय कुस्ती संकुलापर्यंत जे जे पैलवान सराव करतात, जे पैलवान अनेक उद्योजकांकडून, अनेक सहकारी संस्थांकडून, कारखान्यांकडून प्रायोजित केले जातात की त्यांना त्यांच्या पैलवानिकीचा खर्च केला जातो, अशा सर्व पैलवानांचं स्वप्न असतं की मी महाराष्ट्र केसरी व्हावं. आणि ह्या स्वप्नांना आधार देण्याऐवजी ती स्वप्न भंगतील कशी, पैलवान नाराज होतील कसे, पैलवानांचा उत्साह मावळेल कसा, एवढंच नव्हे, अरे महाराष्ट्र केसरी व्हायचं, ते महाराष्ट्र केसरी अधिकृत कोणतं, यामुळं आज पैलवानांचा भाषेत बोलायचं झालं तर पैलवान दिल टाकायला लागलेत. पैलवानांचं धाडस कमी व्हायला लागले की बाबा खरं महाराष्ट्र केसरी कोण, महाराष्ट्र केसरी कोणाकडून खऱ्या अर्थानं घोषित केलं जाणार आहे, याचा तिढा आज प्रत्येक जिल्ह्यात जाणवतो आहे. पण योगायोगानं जी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आहे, या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला उच्च न्यायालयानं अधिकार दिलेत आणि अधिकृत मान्यता प्राप्त तुमची कुस्तीगीर परिषद म्हणून जो निर्णय दिला आहे त्यानुसार या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्याच अधिकृत मानाव्यात, असं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे गेले 40 वर्ष जे अध्यक्ष आहेत ते शरद पवार आहेत. धुरंधर राजकारणी आणि तेवढेच धुरंधर क्रीडाप्रेमी किंवा कुस्तीप्रेमी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. शरद पवार हे भारतीय क्रिकेट संघावर सुद्धा मोठ्या पदावर होते, हे आपण जाणताच. असे हे शरद पवार प्रत्येक क्षेत्रात अष्टपैलू आहेत आणि त्यानुसारच त्यांच्या कुस्तीगीर परिषदेकडून महाराष्ट्र केसरी या स्पर्धा भरवल्या जात होत्या. परंतु राजकारण नाही ते क्षेत्र कोणतं आणि ते क्षेत्र जिवंत आहे का, असा जो खरा प्रश्न आहे, त्यानुसार या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये सुद्धा राजकारणाचा शिरकाव झाला. वास्तविक कुस्तीगीर परिषदेमध्ये राजकारण सुरू झालं नाही, पण कुस्तीगीर परिषदेला टक्कर देण्यासाठी म्हणून जे नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत रामदास तडस यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची स्थापना केली आणि या संघातर्फे त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. खरं तर तेव्हापासूनच या महाराष्ट्र केसरीच्या वादाला सुरुवात झाली की जो पैलवान महाराष्ट्र केसरी होईल पण अधिकृत कोणता, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा. यामुळे पैलवानांमध्ये चलबिचलता वाढली. तरीही जो खमक्या पैलवान आहे, ज्याला खरोखर रग आहे, ज्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, तो पैलवान खेळतोच. आणि या वर्षात असा एक पैलवान जो चर्चेत आला आहे तो म्हणजे शिवराज राक्षे. कारण या शिवराज राक्षेनं याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीत ज्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या त्या पुण्यामध्ये झाल्या आणि त्या ठिकाणी त्यानं महाराष्ट्र केसरी किताब मिळवला. अर्थात त्या स्पर्धा घेतल्या होत्या त्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने म्हणजेच खासदार तडस यांच्या संघाने घेतल्या होत्या. त्याला मान्यता नाही, हा संघ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेऊ शकत नाही, अशी त्यावेळी जोरदार चर्चा झाली, वादविवाद निर्माण झाले. तरीही त्यांनी त्या स्पर्धा घेतल्या आणि लगेचच 7 ते 8 महिन्यात याच संघानं पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतल्या आणि त्यामध्ये विजेता झाला तो कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा मल्ल सिकंदर शेख. हा सिकंदर शेख मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला किंवा मोहोळचा आणि त्याने कोल्हापूरच्या गंगावेशमध्ये सराव केला. शिवराज राक्षे हा मूळचा पुणे जिल्ह्यातीलच. राजगुरुनगर किंवा जे खेड हे त्याचं गाव, राक्षेवाडी हे त्याचं मूळ गाव आणि तो सराव करतोय तो प्रसिद्ध मल्ल किंवा वस्ताद काका पवार यांच्या राष्ट्रीय कुस्ती संकुलामध्ये. राक्षेचं वैशिष्ट्य असं, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं ज्या स्पर्धा घेतल्या आत्ताच गेल्याच आठवड्यात धाराशिव येथे या स्पर्धा झाल्या आणि तेथेही त्यानं
महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला. जानेवारीत जो किताब पटकावला तो महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा पटकावला आणि आता जो किताब पटकावलाय त्यानं तो महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा पटकावलाय. महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा कुस्तीगीर परिषदेला अधिकृत मान्यता आहे किंवा होती असं सांगितलं जातं, पण महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचं मत आहे की आम्ही अधिकृत आहोत. हा वाद न्यायालयात आहे, धर्मादाय आयुक्तांकडे आहे. त्याचे निर्णय काय काय भविष्यात होतील ते होतील. पण आज जे आपण ज्या विषयावर बोलतोय की ह्या राजकारणाच्या घुसखोरीमुळे, खरं तर ह्या अशा क्षेत्रांमध्ये राजकारण यावं का, कशासाठी यावं? खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं, खेळाडूंना मोठं करावं, खेळाडूंनी देश पातळीवर विदेश पातळीवर आपलं नाव गाजवावं, ऑलिम्पिकमध्ये जाऊन भारताचं नाव मोठं करावं, हा खरा तर खेळामागचा उद्देश. पण ह्या खेळाडूंचं खच्चीकरण राजकारणी कसे करतायत याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा, जी जानेवारीमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली. जानेवारीत घेतलेल्या स्पर्धेनंतर लगेचच 8-10 महिन्यामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं पुन्हा स्पर्धा लगेच घेतली आणि त्या स्पर्धेत सिकंदर शेख विजयी झाला. अर्थात यावर्षी 2 महाराष्ट्र केसरी झाले, एक शिवराज राक्षे आणि दुसरा सिकंदर शेख. दोन्ही पैलवान चांगले आहेत. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर अत्यंत गरिबीची आहे. दोघांनीही अत्यंत कष्टातून या केसरी पदापर्यंत मजल मारलेली आहे. आता यामध्ये नेमका फायदा कोणाला होणार? अधिकृत महाराष्ट्र केसरी कोण? शासकीय योजना असतील, शासकीय अनुदान असतील किंवा सरकारी नोकऱ्या ज्या मिळतील त्या या दोघांपैकी कोणाला मिळतील? तर दोघांचेही दावे आहेत, म्हणजे दोन्ही संघटनांचे दावे आहेत की आमच्या स्पर्धा अधिकृत आणि आमच्याच खेळाडूला जो आमच्याकडून महाराष्ट्र केसरी झालेला आहे त्यालाच मान सन्मान आणि पद शासनाकडून सुद्धा ज्या ज्या काही सवलती मिळणार आहेत त्या मिळणार आहेत. आता या संदर्भात आपण कोल्हापूर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष FB पाटील यांचंही मत जाणून घेणार आहे. त्यांनी तर स्पष्टपणे असंच सांगितलं की महाराष्ट्रात अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेऊ शकतो तो फक्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद हाच. कारण गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडूनच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्र केसरी या स्पर्धा वास्तविक 1956च्या सुमारास सुरू झाल्या. आज वेगवेगळे आकडे सांगतात 64वी, 65वी, 66वी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं किंवा महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं ज्या स्पर्धा घेतल्या त्याची आकडेमोड जेव्हा केली जाते तर प्रत्येक जण आकडे सांगतोय की ही 64वी, 65वी, 66वी. अरे हो, सर्व हे खरं आहे. पण पैलवानांना जी कुस्ती पाहिजे, पैलवानांना जी स्पर्धा पाहिजे त्यांच्या भावनेचा तुम्ही कुणी विचार केला आहेत का? हा विचार करायला हवा. नाहीतर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वेगळी, राष्ट्रवादीची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा वेगळी, उद्या शिवसेनेची वेगळी होईल, शिवसेनेच्या दोन्ही गटांची वेगळी होईल किंवा काँग्रेसही करेल किंवा अगदी गाव पातळीवर कुणीतरी उठून जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली तर ती मान्य असेल का? महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचा जो वाद हे गेले 4 वर्ष चालू आहे तो खासदार तडस यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये 2 कुस्तीगीर संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये वाद झाल्यामुळे ह्याच्यामध्ये पुण्याच्या खासदार तडस यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघ या नावाने वेगळा संघ काढून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी घेण्याचा प्रयत्न मागल्या वर्षी केला गेला, ह्या वर्षी केला गेला. त्याला कुठल्याही प्रकारची हायकोर्टाची त्याला स्टे असून सुद्धा त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया जी कुस्तीगीर परिषद आहे त्याला तो जागतिक कुस्ती परिषदेने मान्यता रद्द केली आहे, तरीसुद्धा त्यांनी ही परवाची महाराष्ट्र केसरी घेतलेली आहे. तिथं जो सिकंदर शेख जे महाराष्ट्र केसरी झाला त्याला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर बंधन नाही आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद याच्या अध्यक्ष गेले 40 वर्षे शरद पवार आहेत आणि शरद पवारच्या मान्यतेनं हायकोर्टाने त्याला मान्यता दिली आहे. त्याची आता जी धारावीला परवा झाली त्याच्यामध्ये नांदेडचा राक्षे जो महाराष्ट्र केसरी झाला तो ऑफिशियल आहे, त्याचा पूर्णपणे त्याला जे नोकरी मिळण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर याच्यासाठी ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जातं. आणि जे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ तर खासदार दर्शनने काढला त्याला मागल्या वर्षी दिलेला याला असा कुठेही त्याला कनिष्ठ व्हॅल्यू नाही आहे, ते रेकॉर्डवरती देत नाही आहे. अशा पद्धतीनं 2 पुण्यातल्या कुस्तीच्या संघ याच्यामध्ये भांडणं ही संबंध महाराष्ट्राला वेटीची धरलेली आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये संघामध्ये दोन भाग पाडायचा प्रयत्न फक्त पुण्यामध्ये झालेला आहे पुण्याच्या वादामुळे. त्यामुळे हा वाद
हायकोर्टानं मान्य केलेलं नाही. ऑल इंडिया कुस्तीगीर परिषदेला ऑल इंडिया वर्ल्ड कुस्तीगीर परिषदेनं मान्यता दिली नाही. तरी सुद्धा ते सत्ता असल्यामुळे सत्तेच्या ह्याच्यामध्ये ते चालू केलेलं आहे. आणि कायदेशीर जे आहे ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं आहे आणि त्याचे अध्यक्ष आहे. त्यांच्या हाताखाली लवकरच डिसेंबर येईपर्यंत इलेक्शन होणार आहे आणि नवीन बॉडी येणार आहे. मग अशा महाराष्ट्र केसरी स्पर्धा किती होतील आणि खरा महाराष्ट्र केसरी पैलवान कोण, या कितीतरी प्रश्नांची अशा उत्तरं देणार कोण, हाच खरा महत्वाचा मुद्दा येतो. म्हणून यासाठी सर्वच राजकारण्यांनी, ज्येष्ठ असतील, कनिष्ठ असतील, किंवा ज्यांना ज्यांना खुमखुमी आहे की मला काहीतरी कुस्तीमध्ये करायचं आहे, त्या सर्वांनी खुमखुमी आपली कुठं दाखवावी, तर पैलवानांना निर्माण करण्यात दाखवावी, पैलवानांना ताकद देण्यात दाखवावी, पैलवानांना खुराक देण्यात दाखवावी. आज असे अनेक पैलवान आहेत की त्यांच्यात धमक आहे, पण त्यांना योग्य खुराक मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य वस्ताद मिळत नाही, योग्य तालीम मिळत नाही. अशा पैलवानांनी काय करायचं? असे पैलवान शोधा, त्यांच्यातले गुण शोधा, तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि खऱ्या अर्थानं पैलवानांना मोठं करा. अशीच संपूर्ण कुस्ती जगताची भावना आहे, मागणी आहे. गावागावातील पैलवान, त्यांचे पालक, त्यांचे हितचिंतक आणि त्यांचे फॅन्स जे आहेत, त्या सर्वांची अशीच मागणी आहे की तुमचे वादविवाद बाजूला ठेवा. खरं तर जी संघटना परंपरेनं चालत आलेली आहे त्यामध्येच सर्वांनी सामील व्हावं, त्यामध्येच हवं तर पदं घ्यावीत आणि ह्या खेळाला प्रोत्साहन द्यावं. अशीच जी सर्वसामान्यांची भावना आहे ती आम्ही आज विठ्ठल बोलेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. पाहू भविष्यात काय काय घडणार आहे कुस्ती क्षेत्रामध्ये. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.